नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद सखाराम चौडे, संचालक एक चौडे करिअर अकॅडमी पहिला भंडारा. आमच्या इथं 16 मार्च 2026 ला अग्निवीर भरती याकरिता नवीन बॅच सुरू होत आहे. तरी जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाले असतील, 12वी नंतर त्यांना सैन्य भरती ज्यांचे स्वप्न असेल त्यांनी आमच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे. आपल्या इथं आतापर्यंत हजारो मुले सरकारी नोकरीत सामील झालेले आहेत. तसेच येणाऱ्या पोलीस भरती करिता आपली पोलीस भरती बॅच 16 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीचे वैशिष्ट्य आहे, सन 2015 ला टीएस इथं भरती झाली होती, कुक भरती. या भरतीमध्ये लेखी परीक्षेत 75 पैकी 75 गुण घेणारे एकूण 8 विद्यार्थी होते आणि ती 8ही विद्यार्थी आपल्या अकॅडमीत होते. त्यानंतर सन 2018 पोलीस भरती ग्रामीण नागपूर या ठिकाणी रमेश टेकाम या एकमेव विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 लेखी परीक्षेत गुण मिळवले होते. तो सुद्धा विद्यार्थी आपल्या अकॅडमीतील होता. याच वर्षी कारागृह नागपूर या ठिकाणी लेखी परीक्षेत 100 पैकी 100 गुण परेश जगनाळे हा विद्यार्थी सुद्धा आपल्या अकॅडमीतील होता. त्यानंतर 2021 औरंगाबाद कारागृह या ठिकाणी मुकेश सिलोटे या एकमेव विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले होते लेखी परीक्षेत. तो सुद्धा विद्यार्थी आपल्या अकॅडमीतील होता. जवळपास प्रत्येक वर्षी लेखी परीक्षेत आउट ऑफ मार्क 100 पैकी 100 मार्क घेणारे सर्व विद्यार्थी आपल्या अकॅडमीतील होते आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणजे एक चौडे करिअर. आपले स्वप्न परिधान करण्याचे स्वप्न जर आपणास पूर्ण करायचे असेल तर आजच अकॅडमीला येऊन भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. काही दिवसापूर्वी याआधी मी महाराष्ट्र पोलीस दलात भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होतो. त्यावेळेला मला नोकरी करून क्लास घ्यावं लागत होतं. त्यामुळे क्लासला मी योग्य ती वेळ देऊ शकत नव्हतो. जेवढं जमत होतं तेवढं वेळ दिलं आणि आतापर्यंतचा निकाल काढलेला. मुलांमध्ये थोडं निगेटिव्हिटी होतं की क्लास होत नाही किंवा फिजिकल होत नाही किंवा वेळ सर पाहिजे तेवढी वेळ देऊ शकत नाही. त्याकरिता मी यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील भंडारा जिल्ह्यातील पोलीस शिपाई या पदाचा राजीनामा दिला व आपला संपूर्ण वेळ हा अकॅडमीला देण्याचं ठरवलं. त्यामुळे याआधी लागलेला रिझल्ट हा नेहमीच सर्वोत्तम होता, परंतु काही तो आता यावर्षी भरून काढण्यासाठी मी अकॅडमीमध्ये 100% वेळ देणार आहे. त्याचबरोबर मागील वर्षी झालेल्या आर्मी भरतीमध्ये सर्वाधिक 53 मुलं आपल्या आर्मी भरतीला जॉईन झालेले आहेत आणि दुसऱ्या लिस्टमध्ये आणखी जवळपास 30 ते 32 मुलं आहेत. त्याच्यामुळे आर्मीत रिझल्ट देणारी आपली सर्वाधिक रिझल्ट देणारी एकमेव संस्था आहे. त्यानंतर आताच पार पडलेल्या टीए भरतीमध्ये ज्यामध्ये ऑल इंडियाच्या 4 राज्यामधून निवड होते, 10-11 मुलं घेतात. त्याच्यामध्ये आपले एकमेव अशी अकॅडमी आहे ज्याचे 3 विद्यार्थी आताच त्यामध्ये निवड झाले. आणि या कारणासाठी मला वाटते की प्रत्येकाने ज्यांचे स्वप्न खाकी परिधान करायचे आहे, ज्यांना देशसेवा करायची आहे आणि आर्मी सैन्य दलात भरती व्हायचं आहे, त्यांनी एकदा आमच्या अकॅडमीला भेट देऊन निश्चित करावा. ते दुसरे जे मार्गदर्शक आहेत प्रफुल्ल कातोरे सर, हे एसएससी सीआरपीएफ मध्ये यांची निवड झाली होती. त्यांना सुद्धा शिक्षण क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी सुद्धा एसएससी स्टाफ सिलेक्शन सीआरपीएफ मधून राजीनामा देऊन पुन्हा अकॅडमीला मार्गदर्शक म्हणून जॉईन झालेले आहे. तरी आर्मी भरती देणाऱ्यांना हा एक
सुवर्ण संधी आहे. त्यांनी अकादमीला प्रवेश घेऊन येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये आपले आर्मीत, सैन्य भरतीत, पोलीस भरतीत स्वप्न पूर्ण करावे. धन्यवाद.